पार्टी म्हणजे कसं आहे? तर जे हरी मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोहम महाराज. तर मित्रांनो, आज लय मोठा विषय करायला चाललेलो आहेत मामाला आम्ही. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग पहा, समजेल तुम्हाला. त्यात विषय असा झाला, आपली गाडी गेली होती आज फिरायला, मग बोलावं लागली वाला उबर. बाबा येऊ का? हो ओके. बाबाला मस्त व्हीआयपी मध्ये टाटा बाय बाय केला ना, आम्ही निघालो आमच्या रूटनी भुर्र. पाहू शकता देवाशी आपल्या सोबत आणि समोर मामा बसलेले आहेत आणि ड्रायव्हर. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आम्ही कुठे चाललो असेल? तर अशा ठिकाणी चाललेलो आहे, ते ठिकाण फक्त मामालाच माहिती आहे, आम्हाला पण माहिती नाही. आम्ही चाललोय म्हणून चाललोय. मामा जिथं नेतील तिथं आपण जायचं, कारण स्कीम मध्ये म्हटल्याच्या नंतर सुट्टी देतो काय आपण. तिथं मामाला म्हटलं, मामा तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर मला एक कवर घेऊन द्या बरं. आणि तसं आपलं कवर पण लय जुनं झालं होतं, पण इथं खरंच मामाने प्रेम दाखवलं ना, डायरेक्ट व्हीआयपी मध्ये आपल्याला कवर घेऊन दिलं. आणि पेमेंट द्यायची वेळ आली, मामा झाला ना काय, मामाने लयच खतरनाक थड दिला राव मला. मनातली म्हणत म्हणलं, आजकाल सगळे आपल्याला थडत देतात, आता काय जे आहे ते बरं आहे. म्हणलं आज कोणत्या दिवशी सूर्य उगवला होता काय माहित, मामा स्वतःहून आपल्याला फिरायला नेत होता. पण कशाचं फिरायला आणलं इकडे व्हीआयपी डॉक्टर कडे. नमस्कार मित्रांनो, आज आलो होतो डॉक्टर व्हीआयपी डॉक्टर कडे. तुम्हाला माहिती आहे व्हीआयपी डॉक्टर. तर बोला. रामकृष्ण हरी माऊली. आज सोम महाराज, आमचे मामा आणि देवा भाऊ तिघे माझ्याकडे आले. खूप छान वाटतंय, परंतु काय झालं, आमच्या गाडीचं थोडंसं पंक्चर झालं. पंक्चर बघू शकता तुम्ही, आमच्या आई पण आलेले आहेत, गाडीचं टायर काढलेले आहे. चला पाहू शकते मित्रांनो, तिथं आई उभा आहेत, आईची थोडी मजा घेऊत आपण. आई कशा हसतात पहा बरं का. आणि नमस्कार म्हणलं. पाहू शकता मित्रांनो, आईचा विषय लय डेंजर आहे. आई अशा खतरनाक हसतात, आज थोड्या कमी असले. इथे विषय असा झाला होता, व्हीआयपी डॉक्टरच्या गाडीचं टायरच पंक्चर झालं होतं, त्याच्यामुळे गाडी डायरेक्ट व्हीआयपी डॉक्टरने आणली होती इथं. आणि व्हीआयपी डॉक्टरच्या गाडीचं दुखणं काहीच नाही, फक्त टायरच पंक्चर होतो, बाकी काहीच होत नाही. गाडी घेतल्यापासून आतापर्यंत मला वाटतं 10 स्टेपने बदलले असतील व्हीआयपी डॉक्टर. आणि इथे व्हीआयपी डॉक्टरच्या सासूबाई काय करीत होती त्यांची त्यांनाच माहिती. मित्रांनो, तुम्ही आपल्या ब्लॉगला कमेंट चांगलीच करतात, हे मला पण माहिती, पण हे ड्रायव्हर साहेब कोणासारखे दिसते ते कमेंट मध्ये नक्की सांग. हे कुत्रा तर व्हीआयपी डॉक्टरला असा आवडला होता, व्हीआयपी डॉक्टर म्हणत होती न्यायचा का घरी. व्हीआयपी डॉक्टरने म्हणलं, तुम्हाला घरचाच सांभाळणं होत नाही, हे कधी सांभाळतात. समजणे वाले को इशारा कापी असो, काही विषय नाही. आणि उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका, एकदम खतरनाक ब्लॉग असणार आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.